नमस्कार, आपण बघत आहात चिखली तालुक्यातील पाटोदा येथील सप्तानंद नगर येथील मशानभूमीतील वृक्षरोपण. बागुल परिवाराचा स्तुत्य उपक्रम वडिलांच्या वर्षश्राद्ध निमित्त केले. हिंदू मशानभूमीमध्ये नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चिखली तालुक्यातील जे आदर्श गाव आहे पाटोदा, या पाटोदा गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज बघतोय की हे जे पवित्र ठिकाण आहे हिंदू मशानभूमी, कारण की आपल्याला सर्वच जणांना एक ना एक दिवस हे जग या ठिकाणी सोडून जावं लागतंय, परंतु त्या जागेची निगा या ठिकाणी कशी राखावी आणि त्याचं संगोपन कसं करावं, त्याचं सुशोभीकरण कसं करावं, हा प्रयत्न बागुल परिवाराकडनं या ठिकाणी होतोय. बागुल परिवार म्हटल्यानंतर ते एक सामाजिक बांधिलकी जपणारा एक परिवार आणि ते परिवारातील घटक आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी एक भलं मोठं या ठिकाणी एक वृक्षरोपणाचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. काही लिंबाची झाडं लावलेली आहेत, काही वडांची झाडं लावलेली आहेत. आपण बघतोय थेट ही जे ग्राउंड वरली जी माहिती आहे ही आम्ही तुम्हाला पण दाखवतोय की आज हे असं या ठिकाणी चित्रीकरण आहे, परंतु उद्याला वेगळं या ठिकाणी चित्र निर्माण बघायला या ठिकाणी मिळणार आहे. थेट आपण हिंदू मशानभूमीमध्ये आलेलो आहोत, जेणेकरून आज आपण बघतोय की धावपळीच्या युगामध्ये कोणाला वेळ नाही, कारण आपल्या कर्मभूमीमध्येच या ठिकाणी आपण कार्य करतो, परंतु जिथे जन्मभूमी आहे त्या जन्मभूमी सुद्धा कार्य करणं महत्वाचं आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण पाटोदा गावाला या हिंदू मशानभूमीमध्ये वृक्षरोपणाच्या कार्यक्रमा संदर्भामध्ये सर्व क्षणचित्र आम्ही तुम्हाला दाखवतोय. सुखदेव नामदेव बागुल यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव संजय तसेच तुळशीदास यांनी पाटोदा येथील स्मशानभूमीमध्ये एक स्तुत्य असा उपक्रम वृक्षारोपणाचा त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून एक समाजासमोर, एक गावासमोर एक आदर्श असा उपक्रम ठेवला. त्या प्रसंगी आपल्या गावचे सरपंच प्रदीप सोळंकी, जगन्नाथ सोळंकी, पुंजाजी सोळंकी, सखाराम भाऊ वैद्य हे सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती. त्यानिमित्त त्यांनी वृक्षारोपण करून तसेच या स्मशानभूमीच्या बाकी सौंदर्यीकरणासाठी त्यांनी त्यांचा मानस हा दाखवलेला आहे. त्या दृष्टीनं सुद्धा ते पुढे या ठिकाणी बेंच असतील, कंपाऊंड वॉल असतील, गावकऱ्यांना मदत करण्यासाठी व या स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी अर्थसहाय्य पुरवण्याचं त्यांनी एक मनोदय करून दाखवला. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने, या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. आज या ठिकाणी या पवित्र दिनी या ठिकाणी हे जे कार्य या ठिकाणी होते, कारण की कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी सक्त आवश्यकता पडली होती ऑक्सिजनची आणि ऑक्सिजन मिळेना, म्हणून तात्काळात बसण्यापेक्षा या ठिकाणी जे रुग्ण या ठिकाणी त्याची हेळसांड झालेली आहे आणि आज या ठिकाणी त्यांनी हा एक स्तुत्य उपक्रम म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आणि माणसाला सुद्धा या ठिकाणी मनुष्याला आवश्यकता असते की कुठेतरी चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत या ठिकाणी या झाडांची या ठिकाणी होते. परंतु त्याच आधारावर या ठिकाणी ग्रामपंचायत जी आहे, ग्रामपंचायतचं सहकार्य सुद्धा या ठिकाणी मशानभूमीसाठी लाभेल का? निश्चितच ग्रामपंचायत पूर्णपणे सहकार्य या ठिकाणी करणारे. मागील वर्षीच या ठिकाणी इथं या स्मशानभूमीची बसण्याच्या ज्या ठिकाणी इथं चिखल होता, ग्रामपंचायतनं हे पूर्णपणे ग्राउंड भरून दिलेलं आहे आणि या जो माणसाला शेवटचा विसावा द्यावा लागतो तो स्मशानभूमीतच द्यावा लागतो आणि त्या दृष्टीनं हे जे वृक्षारोपण झालं, इथं येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्याला या सावलीचा याचा निश्चितच फायदा होईल व ग्रामपंचायत पुढे या स्मशानभूमीसाठी पूर्णपणे बाकी कामं मागे ठेवून या स्मशानभूमीसाठी पूर्णपणे सहकार्य करेल. आपल्या सोबत जे माणसामध्ये राहणारे आणि मानवता हाच खरा धर्म मानणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे की कारण की त्यांच्या बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ जो वरिश्राद्ध या ठिकाणी होतोय आपल्याला माहिती आहे. आज आपण या हिंदू मशानभूमीमध्ये आलेलो आहोत. याचं येण्याचं कारण असं आहे की त्यांनी एक स्तुत्य उपक्रम बाबांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी ठेवलेलं आहे. ही जी संकल्पना आहे सर, संकल्पना ठेवण्याचं कारण बाबांना वृक्षाचं खूप आवड होती आणि बाबांनी रोडला खूप झाडे लावलेले आहेत, त्यामुळे आपण हा उपक्रम ठेवलेला आहे. अच्छा, बरं काय सांगणार आज गावांच्या
इथे आपल्या कर्मभूमी तिकडे असतील, परंतु इथे जन्मभूमी आपली इथं आहे आणि या गावासाठी आपण काय काय करणार? ही जन्मभूमी असल्यामुळं आपण इथं खूप मदत करणार आहे या स्मशानभूमी करता. ही आपली देवी सर्वांना आहे. सोबत घेऊन. सर्वांना सोबत घेऊन करणार आहे अच्छा. आणि सर्वांचं मला सरपंच, माजी सरपंच, गावातली मंडळी यांचं खूप सहकार्य झालेलं आहे. अच्छा. त्याबद्दल आज या मी ठिकाणी ही सर्वांचे जी धन्यवाद. आज ही सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपण स्तुत्य उपक्रम करतात, जेणेकरून या ठिकाणी युवकांनी पुढे, कारण की माणसांनी माणसाला ओळखण्याचं काम या ठिकाणी सातत्याने व्हायला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या जी कर्मभूमी तिकडे असेल, परंतु जन्मभूमी जे जन्मगाव आहे, जेणेकरून या ठिकाणी आईबाबांनी जे कष्ट या गावासाठी या ठिकाणी गावामध्ये केलेले आहेत, सावित्रीनं त्याचं भरपूर कुठेतरी या काही ठिकाणी प्रयत्न सार्थक केले होताना होते. दिसतंय. त्यासाठी वर शोधत शोधत इथपर्यंत आलो आम्ही. आता इथं लावण्याचा वृक्ष तयार केला. आज या ठिकाणी वडांच्या विषयी हे जे झाड लावलेलं आहे त्याची माहिती आपण घेतोय. बरं, हे वडाचं झाड काय काम करते? हे वडाचं झाड हे आपल्या ऑक्सिजन देतं आणि या ठिकाणी सावली देतं मोठी. पुन्हा या ठिकाणी वड सावित्रीच्या दिवशी लक्ष्मी पूजा करतात. हे वडाचं महत्व आहे. बरं, बाबांच्या स्मृती दिनानिमित्त हे जे संगोपन या ठिकाणी झाडांचं इथे झाड लावण्यात आलेलं आहे, त्यांच्या कार्याबद्दल काय सांगणार? त्यांचं कार्य असं होतं, ते सामाजिक कार्य होते, कार्यकर्ते होते सुखदेव बागोल. त्यांनी सुद्धा त्या रोडनं झाडं लावले आणि त्या संकल्पनेतून त्यांच्या मुलाने संजय बागोल यांनी त्यांची संकल्पना पुरी केली आणि या स्मशानभूमीवर त्यांचा समजा इथं सर्व सावरण्याचा मातीचा कार्यक्रम झाला. त्या निमित्तानं त्यानं आपल्या बागोल कंपनीनं त्यांच्या स्मृत्यर्थ इथे झाडं लावण्याचा जो उपक्रम केला तो अगदी चांगला झाला. ही सुशोभीकरण केल्यानंतर ही जागा आणखी चांगली दिसेल. हो, आणि आम्ही इथे आता बेंच टाकणार, पुन्हा जिथे सगळं चौकडून कंपाऊंड करणार, ही आमची संकल्पना आहे आणि सगळं गाव मिळून आम्ही करू. आम्ही त्यांना संदेश देणार की आम्ही जे करत आलो मागून, तुम्ही सुद्धा हे पुढं चालू द्या आणि सर्व सामाजिक कार्यामध्ये आपलं सर्व देहभान सोडून या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही भाग घ्या. बरं, धार्मिक वातावरण या गावामध्ये आहे, धार्मिक कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? या धार्मिक या गावामध्ये सप्ताह होतो. इथं स्वात्मानंद महाराजाची पुण्यतिथी होती. पोष शुद्ध तृतीयाला इथं आम्ही मोठा भंडारा करतो आणि सगळ्या गावांना जेव घालतो. आसपासचे खेडे येतात, या ठिकाणी यात्रा भरते, भागवत होतं. सगळ्या नवयुग कंपनी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना हा संदेश दिलेला आहे. मित्रांनो, हे एक सामाजिक बांधिलकी जपणारं गाव आहे पाटोदा, आणि पाटोदा गावामध्ये स्वात्मानंद महाराजचं एक नगर सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांची समाधी या ठिकाणी आहे, जेणेकरून या ठिकाणी त्यांचा कृपा आशीर्वाद सर्व गावावर या ठिकाणी आहे. म्हणून ही सामाजिक बांधिलकी हे लोक या ठिकाणी जपताना दिसत आहेत. झाडं लावायच्या मागचा हेतू असा आहे की झाडापासून आपल्याला खूप काही मिळतं. सावली मिळते, ऑक्सिजन मिळतो. आणि आज असं झालेलं आहे की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेब यांचा एक तोच उपक्रम आहे की झाडे लावा, झाडे जगवा. आणि झाडापासूनच आपल्याला ऑक्सिजन, सावली सगळं काही मिळतं. झाडाची आठवण फक्त उन्हाळ्यात येते, पण उन्हाळ्यात त्यावेळेस झाडं लावायला असले तरच सावली, ऑक्सिजन येते, सगळं मिळेल आपल्याला. पण सुशोभीकरण झाल्यानंतर या ठिकाणी ही जी जागा आहे, या जागेला आणखी महत्व या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्याचा गवगवा सुद्धा या ठिकाणी होणार आहे. हो, होणारच आहे ना. कारण की आता इथं सुशोभीकरणाचा कार्यक्रम चालू झालेलाच आहे. पहिले अगोदर इथं पूर्ण चिखल होता. या चिखलला असल्यामुळे इथं सगळे आपसं व्हायची. कोणी जर वारलं तर इथं यायला खूप त्रास सहन करायचा गावातल्या मंडळींना. मग गावातल्या मंडळींनी हा उपक्रम हाती घेऊन इथं व्यवस्थित सुशोभीकरणाचा कार्यक्रम चालू केलेला आहे.